हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे 2025 चे इंजिनिअरिंग फिजिक्सचे जे क्वेश्चन पेपर होते त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेची तयारी आपण केलेली आहे किंवा इथून पुढे काही टॉपिक्स आपण पुढच्या काही दिवसांमध्ये रिवाइज करणार आहोत आणि आपण जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. पण त्यावेळेस मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठले प्रश्न आले होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी कसं अपेक्षित होतं, यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि मागच्या क्वेश्चन पेपरमधले सुद्धा बरेचसे क्वेश्चन, आपला असा अनुभव असतो की मागच्या अटेम्प्टमधले पण बरेचसे प्रश्न जे आहेत हे पुढच्या अटेम्प्टमध्ये येतात. तर त्यासाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयोगी आहे. चला तर मग आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मे 2025 इंजिनिअरिंग फिजिक्सचं सोल्युशन. सर्वात पहिला प्रश्न जो असतो तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन. हे आपल्याला माहिती आहे, क्वेश्चन नंबर 1 इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये हा कंपल्सरी असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटवर 2 असे 10 MCQ टाइप क्वेश्चन विचारलेले असतात. आता या क्वेश्चनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर अतिशय आपल्या सर्वसाधारण ज्ञानावर आधारित हे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्विस्ट वगैरे केलेला नसतो. आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्या संबंधित हे क्वेश्चन असतात. आपण जर नीट विचार केला तर आपल्याला त्यामध्ये करेक्ट आन्सर कुठला आहे हे शोधायला मदत होते. हे जे MCQज आहेत, पहिला MCQ जो होता मागच्या वेळेस, कार्बन डायऑक्साइड लेझर इमिट्स वेव्हलेंथ इन हे जे रेड कलरमध्ये आहे हे आन्सर आहे. इन्फ्रारेड का जे आउटपुट आहे कार्बन डायऑक्साइड लेझरचं, तर ते कुठल्या वेव्हलेंथमध्ये येतं, तर ते इन्फ्रारेड रिजनमध्ये येतं, म्हणजे इनव्हिजिबल रिजनमध्ये येतं. त्यानंतर ऑप्टिकल फायबर ॲक्सेप्टन्स कोनचा जो रिलेशन आहे, ॲक्सेप्टन्स कोन जो असतो तो 2 थीटा असतो आणि ॲक्सेप्टन्स अँगल जो असतो तो थीटा असतो. तर दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते डबल ॲक्सेप्टन्स अँगल. त्यानंतर द मॅटर वेव्हज आर कुठल्या प्रकारच्या आहेत हे सांगण्याकरता चौथा पर्याय जो आहे, नायदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉर मेकॅनिकल वेव्हज. त्यानंतर वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल इज, आता आपण वेव्ह फंक्शन शिकत असताना सुरुवातीलाच म्हणतो का वेव्ह फंक्शन इज ए कॉम्प्लेक्स क्वांटिटी. तर दिस इज द कॉम्प्लेक्स क्वांटिटी, दिस इज द करेक्ट आन्सर. द पॉइंट्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ लाईट आर ऑलवेज ब्राईट. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच मॅक्सिमम इंटेन्सिटी, म्हणजे ही कंडिशन जी आहे ब्राईट लाईटसाठी आहे. त्यानंतर प्लेन पोलराइज लाईट व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स इन मीडियम इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. पुढचा जो प्रश्न होता तो द एनर्जी बँड गॅप साईज फॉर सेमीकंडक्टर इन द रेंज, हा बऱ्यापैकी 2 to 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 1 to 2. तर त्यावेळेस आपण जे टेक्स्ट बुक किंवा आपण जे रेफरन्स बुक बघतो तर त्यामध्ये काही ठिकाणी 1 to 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि काही ठिकाणी 2 to 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर निश्चितच मागच्या अटेम्प्टमध्ये याचा जो फायदा आहे हा विद्यार्थ्यांना मिळालेलाच आहे. कुठल्याही प्रकारचं एक उत्तर जे आहे 1 to 2 किंवा 2 to 3 हे त्या ठिकाणी बरोबर मिळालेलं असावं. तर अशा प्रकारचं एनर्जी गॅप इन इलेक्ट्रॉन व्होल्ट हा सेमीकंडक्टरचा असतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ अल्ट्रासोनिक ग्रेटर दॅन 20 किलोहर्ट्ज, द मिनिमम मॅग्नेटिक फील्ड रिक्वायर्ड टू डिस्ट्रॉय द सुपरकंडक्टिव्हिटी क्रिटिकल मॅग्नेटिक फील्ड. आणि शेवटचा जो MCQ आहे तो नॅनो फिजिक्स या चॅप्टरवर होता. नॅनो टेक्नॉलॉजी स्टडीज फॉर द साईज ऑफ पार्टिकल्स 1 to 100 नॅनोमीटर. म्हणजे अगदी त्या पर्टिक्युलर टॉपिकचं जे बेसिक आहे कुठल्याही चॅप्टरच्या सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये त्याच्या सर्वसाधारण काही प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे डिस्क्राईब केलेले असतात. त्यावर देखील या ठिकाणी क्वेश्चन येतात. तर या ठिकाणी या प्रश्नाची तयारी ज्यावेळेस आपण करूया त्यावेळेस डिटेलिंग या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि आपल्या नजरेखालून जो सिलेबस जाणार त्याच्या वर आधारितच या ठिकाणचे मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तो क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो MCQ आहे, 10 मार्क आहेत. 10 मार्क आपण मिळवू शकतो. त्यानंतर आता आपण पुढे चाललेलो आहोत. थिअरी क्वेश्चन आहे 2 to 11 आणि प्रत्येक क्वेश्चनला ऑर आहे, म्हणजे 2 or 3, 4 or 5, 6 or 7, 8 or 9, 10 or 11. पण आपण सर्व क्वेश्चन आणि त्याचे आन्सर या ठिकाणी बघणार आहोत. पहिला प्रश्न विचारलेला क्वेश्चन नंबर 2A मध्ये, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कार्बन डायऑक्साइड लेझर. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस रिप्रेझेंट करतो तर त्यावेळेस निश्चितच आपण याचे डिटेलिंग केलेलं आहे.
परंतु आपण ऍक्च्युअल उत्तर लिहित असताना स्पेसिफिक उत्तर आपण जर लिहिलं तरी ते सफिशियंट आहे. तर कार्बन डायऑक्साईड लेझरचं प्रिन्सिपल काय आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं कन्स्ट्रक्शन काय आहे, त्याची डायग्राम ही महत्वाची आहे. डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन लिहिल्यानंतर वर्किंगमध्ये एनर्जी लेव्हल डायग्राम ही त्या ठिकाणी असलीच पाहिजे. एनर्जी लेव्हल डायग्राम वरून त्याचं जे थोडंसं एक्सप्लेनेशन आहे ते खाली आपण लिहिलं पाहिजे. कुठून कुठे ॲटम डिएक्साइट होतात, कुठून कुठे एक्साइट होतात, या संबंधीचं आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहिलं पाहिजे. आणि त्याच्या रिलेव्हंट जर आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस जर आपल्याला लिहिता आले किंवा ॲप्लिकेशन, तरी ते थोडक्यात मांडले तरी आपल्याला चालू शकेल. पुढचा प्रश्न जो होता तो डिफरन्शिएट बिटवीन स्टेप इंडेक्स अँड ग्रेडेड इंडेक्स फायबर. आता स्टेप इंडेक्स फायबर, ग्रेडेड इंडेक्स फायबर आपण जेव्हा शिकतो त्यावेळेस तो आपण एक्सप्लेन केल्याच्या स्वरूपामध्ये आपल्या नोट्समध्ये लिहिलेला असतो आणि किंवा एखाद्या दुसऱ्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला अशा प्रकारचा टेबल त्या ठिकाणी मिळतो. तर आपण अभ्यास करत असताना स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स, स्टेप इंडेक्स कसा ग्रेडेड इंडेक्सपेक्षा वेगळा आहे किंवा ग्रेडेड इंडेक्स हा स्टेप इंडेक्सपेक्षा कसा वेगळा आहे, कुठला थोडासा कुठल्या फायबरमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, कुठल्या प्रॉब्लेमात तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी मिनिमाइज केला आहे. अशा प्रकारची तुलना करून आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी लिहिता येतो. आपण इथे देताना अशा स्वरूपात दिलेला आहे. पॅरामीटर, स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. आपण असं न करता स्टेप इंडेक्स, ग्रेडेड इंडेक्स, स्टेप इंडेक्समध्ये काय आहे, ग्रेडेड इंडेक्समध्ये काय आहे, एक कॉमन पॉइंट त्याच्यामधला इथे आपण सांगूया का? स्टेप इंडेक्स फायबरमध्ये कोर टू क्लॅडिंग, the change in refractive index. This is the immediate change at the boundary between core and cladding. म्हणजे that is the drastic change faced by the light which enters in optical fiber. पण ग्रेडेड इंडेक्स मध्ये काय होतं का, ती जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इट डिक्रीजेस टुवर्ड द क्लॅडिंग. म्हणजे तो जो लाईट त्या ठिकाणी एंटर करतो, इट विल go from higher refractive index to lower refractive index, and there is no sudden reflection of that light. So it will reflect smoothly, and some uh, problems which are observed in step index, it will be minimized. So that type of comparison is expected in distinguish between step index and graded index. आता हाच प्रश्न जर मागच्या वेळेस असा विचारलेला असेल तर कदाचित यावेळेस तो एक्सप्लेन स्टेप इंडेक्स अँड ग्रेडेड इंडेक्स हा 6 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या केसमध्ये आपण स्टेप इंडेक्सच्या बाबतीत विथ डायग्राम एक्सप्लेन केलं पाहिजे आणि ग्रेडेड इंडेक्स विथ डायग्राम आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. पुढचा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 2C, हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम युनिट नंबर 1 मध्ये आहे. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. आपलं उत्तर ज्याप्रमाणे ना त्याप्रमाणे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात. नंतर पुढचा प्रश्न जो आहे तो क्वेश्चन नंबर 3A, व्हॉट इज अटेन्युएशन इन ऑप्टिकल फायबर्स, डिस्कस इन ब्रीफ द व्हेरियस इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर अटेन्युएशन. आता हा 6 मार्काला प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नामध्ये बऱ्यापैकी स्पेसिफिक जे आहे ते अपेक्षित आहे. याला लेंथ ऑफ आन्सर ज्याला आपण म्हणतो ती फार काय असली पाहिजे असं नाही. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो का, खूप मोठं उत्तर आपण लिहिलं पाहिजे. परंतु व्हॉट इज अटेन्युएशन टेक्निकली तुम्ही काय लिहिताय, पॉवर लॉस इन सिग्नल, सिग्नल इज कॅरिड आउट बट विथ लिटिल लॉस इन एनर्जी, अशा प्रकारचे डेफिनेशन लिहिल्यानंतर आपण ते डेसिबलचं रिलेशन आणि त्यानंतर नेमकं अटेन्युएशनचे कारण काय आहेत. आता ज्या त्या प्रत्येकाच्या नोट्समध्ये वेगवेगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी आहे. कॉमन फॅक्टर जे आहेत ते ॲब्सॉर्प्शन आहे, स्कॅटरिंग आहे, रेडिएशन आहे आणि यालाच आपण 2-2, 3-3 ओळीमध्ये जर एक्सप्लेन केलं तर आपण याचं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पूर्णचे पूर्ण मार्क मिळायला हरकत नाही. अशा पद्धतीने ॲब्सॉर्प्शन, डिस्पर्शन, बेंडिंग आणि नंतर आपण त्याला एक्सप्लेन केलेलं आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3A. आणि त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3B जर बघितला तर 3B मध्ये एवढं मोठं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित नाही. आपण त्यातलं स्पेसिफिक उत्तर त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. स्टेट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लेझर अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम इन ब्रीफ. आता काही प्रश्न जे असतात ते आपल्या बाहेरच्या काही सामान्य ज्ञानावर पण असतात. म्हणजे तो जरी पॉईंट सिलेबसमधला असला तरी सामान्यपणे काही गोष्टी बाहेर आपल्याला माहिती असतात. त्यावर आधारित पण आपण उत्तर देऊ शकतो का त्याला स्पेशल तयारीची फार आवश्यकता नसते. उदाहरणार्थ आता इथे
कॅरेक्टरिस्टिक ऑफ लेझर. आपल्याला माहिती आहे लेझरचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तो हायली कोरंट आहे, हायली मोनोक्रोमॅटिक, हायली इंटेन्सिव्ह आहे, हायली डायरेक्शनल आहे, डायव्हर्जन्स त्याचा खूप स्मॉल आहे. इट इटसेल्फ इज अ पोलराइज्ड बीम ऑफ लाईट. अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि त्यातली एखादी आपल्याला थोडक्यात आपल्याला ती एक्सप्लेन करायची आहे. मग मोनोक्रोमॅटिसिटी असेल किंवा कोरन्स असेल, कुठलेही तरी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर सी मध्ये आपण 3 मार्काला व्हॉट इज स्टिम्युलेटेड इमिशन अँड एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स इन प्रोडक्शन ऑफ लेझर. तर स्टिम्युलेटेड इमिशनचा अर्थ काय आणि लेझरमध्ये त्याचा नेमका रोल काय असतो, या ठिकाणी त्याचा आन्सर आपल्याला अपेक्षित होतं. अशा प्रकारे डायग्राम काढून जर आपण स्टिम्युलेटेड इमिशन लिहिलं तर आपल्याला 3 पैकी 3 मार्क मिळायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आला तो आहे क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A स्टार्टिंग फ्रॉम डी ब्रॉग्ली. म्हणजे आता आपण युनिट नंबर 3 कडे, युनिट नंबर 2 कडे आहोत. पहिले क्वेश्चन जो होता 2 आणि 3 हा युनिट नंबर 1 वर होता. आता पुढे क्वेश्चन नंबर 4 अँड 5 हा युनिट नंबर 2 वर असणार आहे. तर यातला प्रश्न जो आहे 6 मार्काला बघा. स्टार्टिंग फ्रॉम डी ब्रॉग्ली इक्वेशन डिराइव्ह द स्क्रॉडिंगर्स टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन. आता हे एक डेरिव्हेशन आहे आणि या डेरिव्हेशनची आपण सगळ्यांनी प्रॅक्टिस केलेलीच आहे. त्यामुळे हे डेरिव्हेशन लिहिताना आपल्याला काही फारशी अडचण येणार नाही. इट इज बेस्ड ऑन डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आणि त्यामुळे या डेरिव्हेशनमध्ये काही गोष्टींना मार्क जे असतात ते ठरलेले असतात. उदाहरणार्थ आपल्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मेन्शन करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं आणि त्यानंतर आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे. आता काही इथे आपण रिप्रेझेंट करत असताना काही गोष्टी ज्या आहेत या स्क्रीनवर अपेक्षित असतात. म्हणून आपण इथे त्याचं वर्णन केलेलं आहे, पार्टिकल वगैरे आणि मग रिलेशन दिलेलं आहे. पण तुम्ही डायरेक्ट अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस अशी सुरुवात करून सुद्धा आपण उत्तर थोडक्यात आणि स्पष्ट आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. हे जे डेरिव्हेशन आहे हे मात्र आपल्याला शेवटच्या इक्वेशन पर्यंत आपल्याला ते करणंच आहे. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप जर बघितलं, आपण ज्याप्रमाणे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह कन्सिडर करून जे डेरिव्हेशन घेतलेलं आहे, हे जे इक्वेशन आलेले आहेत, मग त्याचं सोल्युशन आपण घेतलं. सोल्युशनला आपण दोनदा डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला जे रिलेशन मिळालं ते आपण वरच्या इक्वेशन बरोबर इक्वेट केलं आणि इथून पुढे आपण प्रत्येक टर्मसाठी फक्त काय केलं, त्याच्या बदली आपण काही-काही रिलेशन टाकली. म्हणजे या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये आपण डब्ल्यू अपॉन म्यू, ओमेगा अपॉन म्यू, 2 पाय म्यू अपॉन म्यू लॅम्बडा, म्यू मी कॅन्सल, 2 पाय अपॉन लॅम्बडा. मग त्याचा स्क्वेअर आहे. मग आपण इथे ती व्हॅल्यू टाकली. आता आपल्याला इथे मोमेंटम टाकायचा. मग आपण इथे मोमेंटम टाकला. त्यासाठी एनर्जीचं रिलेशन वापरलं. मग काय झालं E-V 2m मग आपल्याला पी स्क्वेअर मिळाला. आपण पी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली आणि शेवटी आपल्याला हे जे रिलेशन मिळालं याला आपण म्हणतो स्क्रोडिंगर्स टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला जर डेरिव्हेशन पूर्ण असेल आणि प्रश्नाला 6 मार्क असतील, तर पूर्ण डेरिव्हेशन आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो 3 मार्काला असेल. क्वेश्चन नंबर 4B. स्टेट डी ब्रॉग्ली हायपोथेसिस अँड डिराइव्ह द इक्वेशन ऑफ डी ब्रॉग्ली रूलेट बाय एनालॉजी विथ रेडिएशन. आता बऱ्याच वेळा प्रश्नाची जी भाषा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते. परंतु अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर किंवा स्टेट अँड एक्सप्लेन डी ब्रॉग्ली हायपोथेसिस असा जर प्रश्न आपल्याला आलाच, तर त्या ठिकाणी आपण जे प्लँक्स क्वांटम थेअरीचा आधार घेतला होता किंवा आइन्स्टाईन रिलेशनचा आधार घेऊन आपण लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन MC अशा प्रकारचं रिलेशन करून सीला आपण व्हीने रिप्लेस केलं होतं. तर हे या ठिकाणी अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो का यामध्ये वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन लिहावी का वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल लिहावी. तर हे जनरल इक्वेशन आपल्याला काढायचं आहे का लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन MV दॅट इज डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. इथे आपण वेव्ह फॉर्म दाखवली तरी चालेल किंवा आपण स्टेटमेंट रिलेशन आणि थोडक्यात आपण हे जे रिलेशन वापरलेले आहेत हे अशा पद्धतीने मांडलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे. फार काही आपण इथे खूप डिटेलिंग करणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही. आपल्या उत्तरामध्ये आपण काय लिहित आहोत याचा फक्त अर्थ त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बाकी थेरिटिकल फार काही त्याच्यामध्ये अपेक्षित नाही. त्याचा पुढचा क्वेश्चन जो आहे तो 3 मार्काचा जो सी क्वेश्चन आहे हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जो दिसतोय आपल्याला पार्टिकल इन अ रिजिड बॉक्स यावर आधारित हा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला माहिती असल्यानंतर योग्य ती सबस्टिट्यूशन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन आणि आपल्याला जे काही उत्तर मिळणार आहे ते आपण विथ युनिट आणि ते आपण हायलाइट म्हणजे या ठिकाणी कलर चेंज करायचा असं नाही. आपण पेपर लिहित असताना त्याला रेक्टँगल किंवा सर्कल वगैरे करून आपल्याला फायनल आन्सर असं दाखवावं. तर ते जे आपलं प्रेझेंटेशन आहे हे त्या ठिकाणी
महत्वाचं ठरतं. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता क्वेश्चन नंबर 4C. आता आपण बघतो क्वेश्चन नंबर 5A म्हणजे हा परत काय असणार आहे 6 मार्क्स क्वेश्चन. मग इथे परत तो जो आहे तो फॉर अ पार्टिकल ट्रॅप्ड इन वन डायमेन्शनल रिजिड बॉक्स डिराइव्ह द इक्वेशन फॉर इट्स एनर्जी. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आपण काय करणार या प्रश्नामध्ये अपेक्षित जे आहे आपल्याला डायग्राम त्या ठिकाणी असली पाहिजे. डायग्राम मध्ये x इक्वल टू 0 टू L अशा प्रकारची विड्थ ऑफ द कंटेनर आपण इथे दाखवणार आहोत. आणि आपला अजम्पशन असणार आहे का पार्टिकल इज इनसाइड द बॉक्स आणि पोटेन्शियल जे आहे ते आउटसाइड द बॉक्स इन्फानाइट आहे आणि पार्टिकल कोणत्याही प्रकारे हा बाहेर जाऊ शकणार नाही. याला म्हणतो आपण पार्टिकल इन ए वन डायमेन्शनल रिजिड बॉक्स. मग असं केल्यानंतर आपण काय करायचंय इथे जे स्क्रोडिंजर इक्वेशन आपण वापरतो ते स्क्रोडिंजर इक्वेशन मध्ये आपण v इक्वल टू 0 पुट केल्यानंतर पुढे आपण त्या इक्वेशन साठी एक कॉन्स्टंट टाकतो k स्क्वेअर आणि असं पुढे आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन लिहिल्यानंतर दोन कॉन्स्टंट मिळतात आणि त्यानंतर आपण बाउंड्री कंडिशनचा वापर करून प्रत्येक कंडिशनला ते इक्वेशन सॉल्व्ह करतो आणि आपल्याला जे रिलेशन या ठिकाणी मिळालंय 2me/h क्रॉस स्क्वेअर n स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन l स्क्वेअर. तर n इक्वल टू n स्क्वेअर पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन 2ml स्क्वेअर. हा h क्रॉस स्क्वेअर म्हणजे काय असतो h स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. तो पुढे पुट केल्यानंतर पाय स्क्वेअर कॅन्सल होतो आणि 2 इंटू 4 हा 8 होतो. en इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 8ml स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यापर्यंत आपल्याला डिराईव्ह करणं गरजेचं आहे. तर हा क्वेश्चन नंबर 5A. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B जो आहे तर तो पण आता 3 मार्काला आहे. म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन जे आहे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. इथे पुढचा प्रश्न जो येतो डिफरन्शिएट बिटवीन क्लासिकल अँड क्वांटम कॉम्प्युटिंग. इथे 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. तर 3 पॉईंट जे आहेत हे सफिशियंट आहेत. तर अशा प्रकारे पॅरामीटर क्लासिकल कॉम्प्युटिंग असं केलं तरी चालेल किंवा क्लासिकल कॉम्प्युटिंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंग. क्लासिकल मध्ये काय होतं आणि क्वांटम मध्ये काय होतं अशा प्रकारे आपण दिलं तरी त्या ठिकाणी चालू शकेल आणि आपल्याला त्या ठिकाणी 3 मार्क मिळतील. आता पुढे आपण ज्यावेळेस जातो बे पुढचा जो आहे तो सी द चुकोंडी झालेला आहे. इथे कॉम्प्युट द वेवलेंथ ऑफ द डी ब्रॉगली नॉइज असोसिएटेड विथ प्रोटॉन मूव्हिंग 5% ऑफ द वेलोसिटी. थोडासा ट्विस्ट त्या ठिकाणी 5% ऑफ वेलोसिटी ऑफ लाईट आहे म्हणजे 3 इंटू 10 टू पॉवर 8 जो आहे त्याला 2/100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो 6/100 येणार 0.06 इंटू 10 टू पॉवर 8. अशा प्रकारे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ही किंमत टाकल्यानंतर इथे आपल्याला जी मिळाली 2.617 इंटू 10 टू पॉवर -14 मीटर. तर आपल्याला कॅल्क्युलेट द वेवलेंथ किंवा कॉम्प्युट द वेवलेंथ आपल्याला लॅम्बडा त्या ठिकाणी काढायचा होता. अशा प्रकारे 2 स्टेपमध्ये सबस्टिट्यूशन करून सुद्धा आपण उत्तर इथे ज्यावेळेस लिहितो तर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी असलं पाहिजे. तो क्वेश्चन नंबर जो आहे तो 3 मार्क आपल्याला ठिकाणी देऊन जाईल 5C.